रामकथा ही जी आहे ती आज अयोध्या कांडामध्ये जाणार. आतापर्यंत आपण बालकांड पाहिलेलं आहे. आज अयोध्या कांडाला सुरुवात होणार आहे. तसे 7 कांड रामायणामध्ये आहे. त्या 7 कांडापैकी 3 कांड फार महत्त्वाचे आहे. 18 अध्याय श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहेत पुरी महाराज. पण 18 अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योगो नाम 9वा अध्याय अतिशय महत्त्वाचा. इति गुह्यतमं शास्त्र विदम तिथे आपण पाठेत आपल्या सगळ्यांचे श्लोक. 9वा अध्याय जसा गीतेतला महत्त्वाचा आहे तसं रामायणातले सगळे कांड काय आपण वाचू शकत नाही. सगळ्या कांडाचा विचार 7 दिवसामध्ये होऊ शकत नाही. त्याला 2 महिने पाहिजे. पण त्याच्यातले 3 कांड अतिशय महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत आपण जो पाहिला तो बालकांड. आजपासून जो आपण आज आणि उद्या पाहणार आहोत तो अयोध्या कांड. त्याच्यात थोडासा अरण्यकांड पण येईल, किष्किंधा कांड पण येईल आणि शेवटचा सुंदर कांड झाल्यावर युद्धकांड झाल्यावर जो उत्तर कांड आहे तो पण अतिशय महत्त्वाचा. सगळे कांड काय आपण जीवनामध्ये पाहू शकत नाही, पण 3 कांडाचं चिंतन आपण केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हे 3 कांड आहेत. बालपण म्हणजे बालकांड आहे, तरुणपण म्हणजे अयोध्या कांड आहे, म्हातारपण म्हणजे उत्तरकांड आहे. बालकांड या नावाने बालपणामध्ये आईनं मुलाला संस्कार केले पाहिजे. रामकथा आपल्याला संदेश देते. तरुणपणामध्ये मुलानं त्याग केला पाहिजे. रामप्रभूचा त्याग आज आपल्याला दिसणार आहे. आज प्रभू वनवासात जाणार आणि म्हातारपणामध्ये आपण भजन केलं पाहिजे. उत्तरकांडही आपल्याला पाहायला मिळणार. काल आपण अंगाई गीत गात असताना म्हणत होतो, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. पाळण्यामध्ये झोके देत असताना आईनं बाळाला संस्कार दिले पाहिजे. अशीच अंगाई आमच्या संप्रदायात आलेली आहे. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा. मदालसा नावाची आई आहे. मदालसा नावाची आमच्या मुर्शदपूरच्या सरपंच ताई आहे. या सगळ्या माऊली हरिपाठ मंडळाच्या सगळ्या माझ्या भगिनी माता काय गोड पूजा करतात रोज. तिथं आलं की त्यांनी आरती केली की मला चैतन्यच निर्माण होत. सगळ्या माता या माझ्या, या सगळ्या भक्ती माता, सगळी पुरुष वर्ग. 5 वाजता विकास सर इथं जागा पुरत नाही. सगळा मंडप पूर्ण भरतो. शहरातली लोक आहेत, व्यस्त असतात, कामं पाहून येतात. पण या माता माझ्या पहिल्या दिवसापासून 10-20 जणी या पुरुष आहेत ना, पहिल्यापासून 2:30लाच हजर आहे. जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. महाराजांचं स्वागत करतात, महाराजांची आरती करतात. मी आलं की उभं राहून स्वागत करतात. सांगायची सुद्धा गरज पडली नाही. या माता ज्यावेळेला पाळण्यामध्ये आपल्या लेकराला घालत असतात त्यावेळेला मस्के डॉक्टर मदाल असं आपल्याला शिकवते की आपण तिला संस्कार दिले पाहिजे पाळण्यामध्ये. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरे चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. पर्यंदे मदालसा सोहम झोझो रे बाळा. संस्कार देण्याची पद्धत आहे मदालसेनं दिले. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं तिचं. या देशातली भाग्यवान आई आहे, पाळण्यामध्ये शिकवते.
उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड साधू आणि संत जेथे असती पाऊदंड जा राजा जा साधूच्या संगतीत जा जा रे राजा जा व्यसनाच्या बाजूला पड जा रे राजा छत्रपती शिवाजी महाराज बन सावता महाराज बन भगवान बाबा बन वामन भाऊ बन भगतसिंह बन तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी देशासाठी धर्मासाठी संस्कृतीसाठी माय आपल्या लेकराला शिकवत असते पाळण्यामध्ये घालून संस्कार दिले पाहिजे आईने या देशात जिजाऊ जन्माला आली तिला पाळण्यामध्ये संस्कार दिले या देशात झाशीची राणी जन्माला आली तिला पाळण्यात संस्कार मिळाले काय उगीच असतो का पाळणा काय नुसतीच कथा नाही ऐकायची गिरी बाबा कथा घरी घेऊन जायची रामायण घरी घेऊन जायचंय 4 दिवसापासून सांगतोय मी गाईचं शेण जर खाली पडलं तर ते मातीला घेऊन उठतं आपली कथा काय पैसे म्हणून टाइमपास मजा म्हणून नाही आपल्या घरातल्या लेकराला संस्कार देण्याचं काम आईचं आहे प्रत्येक आई जागी असली पाहिजे त्या आईनं आपल्या लेकरासाठी जागं राहिलं पाहिजे पाळण्यामध्ये तिनं संस्कार दिले पाहिजे बालपण संस्कारानं शोभून दिगत असतं बघा बालपणात जर तुम्ही संस्कार दिले तर पोरं तरुणपणामध्ये त्याग करतात बालपण संस्कारानं शोभलं जातं ध्यानात ठेवा तुम्ही तरुणपणात संस्कार देण्याचे प्रयत्न करत असाल तर ते परत मिळणार नाही ते वय एकदा निघून गेलं ते परत मिळत नाही सापडत नाही विनंती असेल कथेची आपल्याला जेवढ्या माझ्या बहिणी माझ्या माता नवीन लग्न झालेल्या माझ्या बहिणी कथा ऐकत असतील तुम्हाला जर बाळ होणार असेल तर कथेला या भागवताला या रामायणाला या त्या रामकथेतला राम त्या कानावरती पडू द्या गर्भामध्ये त्या रामकथेतला भगतसिंह कथेतला कानावरती पडू द्या गर्भामध्ये फार गरज आहे याची महाभारताच्या कथा रामायणाच्या कथा पांडवाच्या कथा माझी जिजाऊ रोज शिवरायांना सांगायची नंतर महाराष्ट्रात माळी काय कुणबी काय धनगर काय मराठा काय ब्राह्मण काय मातंग काय सगळ्या समाजाला धरून चालण्याची पद्धत राजांनी आपल्याला शिकवली भगवान बाबांना पाळण्यामध्ये घालताना भगवान बाबाला सावरगावला ती माय पाळण्यामध्ये म्हणायची भगवान तू देव झालं पाहिजे वामन भाऊला पाळण्यामध्ये घालताना ती माय म्हणायची तू देव झालं पाहिजे पाळण्यामध्ये संस्कार मिळत असतात बालपण संस्कारानं शोभून दिसत असतं लक्षात ठेवा प्रत्येक आईला रामकथेची विनंती असेल बालपणामध्ये आपल्या लेकराला संस्कार द्या संकट आले तर आपल्यावरती मोबाईलचं संकट आलंय व्यसनाचं संकट आलंय केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोळपल्या क्लासिक उडंगरम पनामा कोंबडा मजूर गायछाप संकट आहे आपल्यावरती तांदळे महाराज 10च्या 4 बाबा होत्या 2 यायला लागले किमती वाढत चालल्यात किमती कमी नाही बालपणात जर तुम्ही त्या पोराला सावरलं नाही मायबापानं तर मग तो तुमच्या हातात राहणार नाही रामकथेचा संदेश घरी घेऊन जा माझ्या बहिणींनो बालपण बालकांड आहे रामायणातलं बालकांड म्हणजे आपलंच बालपण आहे त्या बालकांडाचा संदेश आपल्याला बालपणामध्ये संस्कार द्या त्यानंतर अयोध्याकांडाची आज सुरुवात होणार आहे अयोध्याकांड जे आहे ते आपलं तरुणपण आहे ते काही पुडा खाण्यासाठी नाही दारू पिण्यासाठी नाही मग हे जे तरुणपण मिळालंय ते त्यागासाठी मिळालेलं आहे खूप लोकांनी तरुणपणात त्याग केलाय त्या त्यागाच्या कथा रोज आपण ऐकतोय तरुणपणामध्ये त्याग करणारी काही माणसं या देशात होऊन गेलीत त्यांची चरित्र वाचा माझ्या छातीवर गोळी गेली तरी चालेल पण माझा देश संकटात नसला पाहिजे म्हणून आपलाच पोरगा आपल्याच मातीतला पोरगा सीमेवरती योगदान देत असतो
वेळ आली तर छातीवर गोळ्या झेलतो पुरी महाराज, पण देशावर संकट येऊ देत नाही. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगले आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली बेडी प्रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली बेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती, देवदेशानी धर्मापायी, देवदेशानी धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती, जिंकावगा कटून मराव हेच आम्हाला ठाव, जिंकावगा कटून मराव हेच आम्हाला ठाव, लढून मराव जगून मराव हेच आम्हाला ठाव, देशापायी सारे विसरू माया ममता नाती, लाल रे गोडा, देशापायी सारे विसरू माया ममता नाती, देवदेशानी धर्मापायी, देवदेशानी धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती, शाबाश, शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती, जोरात वाजा, जोरात वाजा. आम्ही भारी म्हटलं म्हणून नाही, त्या शुरांसाठी वाजा. आईच्या गर्भात उमगली, गर्भातून जन्माला येतो बर, झुंजाराची रीत, गर्भातून जन्माला येणारे संस्कार असतात, लक्षात ठेवा. झाले ना.
पाहुणे यायची कमी झाली ना. हं? त्याचं कारण काय झालं माहिती आहे का तुम्हाला? ते एकमेव कारण त्याचं पुरीचं लग्न लवकर करत नाही. शिकायचं म्हणतात. पूर्वी लग्नाचं वय होतं, मुलगी 18 वर्षाची झाली की लग्न. काल आपण सीतामाईचं लग्न केलं 18व्या वर्षी. डॉक्टर, मुलीचं लग्न करायचे विकास सर, तर 18 वर्षाची मुलगी असायची, 23-24 वर्षाचा पोरगा. माझ्या बापानं 24व्या वर्षीच लग्न केलं. माझ्या आईला विचार होता. 24व्या वर्षीच लग्न केलं. लवकर पोरं हाताच्या बाहेर जाऊ नये पोरी मारत, त्याचा अर्थ असायचा. आता शिकायचंय शिकायचंय शिकायचंय. काही निवडदेव आता 35चे आहेत, काही 38, काही 40 आहेत, आणि काहीच राहिलंच. वयाच्या 23व्या वर्षी पाहुणे पाहायला गर्दी करत असतात. ज्या मुलानं शिक्षण घेतलंय, जो कोणी तयार आहे, पायावरती उभा राहिलेला आहे, त्याला अजूनही काही कमी नाही. माणसं येतातच, पाहुणे येतातच. फक्त जो व्यसनी आहे, जो शिकला नाही, ज्यानं अभ्यास केला नाही, जो काही बनला नाही, त्याच्याकडे पाहुणे येत नाही. पाहुण्याची गर्दी आहे कोण म्हणतं नाही, पण शिकलेला पाहिजे, अभ्यासू पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ती मिष्टान्नम इतरे जना. अर्थ सांगतो, कन्या मुलाचं रूप पाहते, माता मुलाचं, माता वित्तम, माता म्हणते नवरदेवाकडे माल आहे का बघा. पिता श्रुतम, बाप म्हणतो त्याचं कुल चांगलं आहे का, ते त्याच्याबद्दल गावात कसं काय बघा, तालुक्यात त्याची चर्चा कशी आहे बघा, त्याच्याबद्दल काही अपशब्द तो लोक वापरत नाहीत ना. पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ती, भाऊ म्हणतात तिचं कुळ कसं काय बघा. भाऊ म्हणतात नवरीचं कुळ बघा, नवरदेवाचं कुळ बघा. कन्या म्हणते नवरदेवाचं स्वरूप बघा. आई म्हणते त्याच्याकडे पैसे आहेत का बघा. बाप म्हणतो त्याचं बाकी बाहेरून चर्चा कशी येते बघा. बाकीचे जे लग्नाला आलेले असतात का पुरी महाराज, त्यांना याच्यातलं काही घेणं नाही. ते म्हणतात खायला काय ते बघ, मिष्टान्न मी तरीच, पंक्तीला काय पुरी भाजी आहे का, नेमका अजून काय बघा, टेस्टेड आहे का, काही बरेच दिवस झाले आहे का. चांगलं शिकलात तुम्ही, तुमच्या पायावर उभे राहिलात, तर मग लोकांची गर्दी आहे पाहुण्यांची. भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. 2 मिनिटं ऐका. तरुणपणातला त्याग सांगायचं आणि पुढे जायचंय मला. ऐका ऐका ऐका. बालकांड संपून आज अयोध्याकांडाची सुरुवात आहे म्हणून प्रस्तावनेमध्ये सांगतोय. पाहुणे आता घरामध्ये आले होते, पलंगावर बसले होते, जोना ती खाट होती, बसले होते. आलेले पाहुणे पाहून भगतसिंहाच्या आईनं पाण्याचा तांब्या भरून दिला आणि विचारणा केली, कशासाठी आलं. काही नाही म्हटले, तुमचा पोरगा नवरदेव आहे, मग तुमच्या मुलाला पाहायला आलो. असं बरं बरं. भगत, अरे इकडे, हे पाहुणे तुला पाहायला आलेत, तुझं लग्न करायचं ना राजा. ही 50ची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा आणि आपल्याला बाजार करून आण. भगतसिंहानं आईच्या हातातली 50ची नोट घेतली. माझ्याकडे लक्ष असू द्या, तुम्ही प्रेमानं ऐकताय म्हणून मी सांगतोय. बाजाराची पिशवी घेतली, गावातल्या बाजारात निघाले. आम्ही पण काल आष्टीच्या बाजारात गेलो होतो, बाजार पाहून आलो आहे. कथा झाल्यावर बाजारात ते गेले होते, पिशवीकडे बघत होते. पुरी बाबा नोटेकडे बघायचे, पिशवीकडे बघायचे, नोटेकडे बघायचे, पिशवीकडे बघायचे. मनामध्ये विचार करायचे, हा बाजार जर मी पिशवीमध्ये भरला तर हा बाजार घरी जाईल, आई या बाजाराचा स्वयंपाक करेल, आईनं जर स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील, पाहुणे जर जेवले तर माझं लग्न जमेल, लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. तुमच्या आष्टीत कसं आहे नाही सर, विकास सर, नाही नाही, तुम्ही आईचं ऐकणार. मी तुमच्याकडे कीर्तन केलंय, तुम्ही आईचं जिवंतपणे सोहळा केलाय, तुम्ही आईची ऐकणारी मंडळी आहात. बाईचं ऐकण्यापेक्षा आईचं ऐकावर. मी तर असं म्हणेल, बाईचं पण ऐका ना आईचं पण ऐका. कोण म्हणतं बाईचं ऐकू नये. एखादी बाई जर म्हणत असेल, मालक तुम्ही 4च्या पुढे लेझिम खेळत येता, दारू पित येता, मालक तुमच्या दारूनं आपला संसार खूप वायाला गेला, मालक
शेजारच्याची मुलं बघा मालक, शेजारच्याची मुलं चांगल्या शाळेत जातात मालक, आपल्या पिंकीला शाळेत जाता येत नाही, आपल्या पिंकीला पैसे नाहीत शाळेत घालायला, 2 एकर वावर तुम्ही विकलं मालक, मालक दारू पिणं चांगलं नाही मालक, मालक तुमच्या दारून आपली शेती गेली मालक, मालक तुमच्या दारूपायी आपला संसार गेलाय मालक, आज तरी सावध व्हा, आज तरी सावध व्हा. मी काल अक्रूर महाराजांची रामकथा ऐकून आले मालक, फार चांगली कथा सांगतात हो महाराज, बिंबेच्या देठापासून सांगतात बघा, आम्हाला कळतंय अशा भाषेत सांगतात, आम्हाला ते रडवतात, आम्हाला ते हसवतात, आम्हाला एक एक भाव रामाचा सांगतात. मालक आजपासून शपथ घ्या माऊली दादाची दारू पिणार नाही. अशी जर एखादी बायको तुम्हाला सांगत असेल तर का ऐकू नये महाराज, नक्की ऐकावं, नक्की ऐकलं पाहिजे. मी तर या मताचा आहे, बाईचं पण ऐका आणि आईचं पण ऐका. भगतसिंहानं विचार केला, मला तर बाईचंही ऐकायचं नाही, मला आईचं पण संसारातलं ऐकायचं नाही, आईचं म्हणणं आहे लग्न करावं, बाईचं म्हणणं आहे संसार करावा, मला आईचं पण ऐकायचं नाही, मला बाईचं पण ऐकायचं नाही. कारण का, वयाच्या 10व्या वर्षी मी जालियानवाला हत्याकांड पाहिलं होतं. 150 वर्ष राज्य होतं आपल्यावरती इंग्रजाचं, बेछूट अशा गोळ्या सोडल्या होत्या इंग्रजांनी आणि त्या गोळ्या छातीमध्ये गेल्या होत्या हिंदुस्थानाच्या. लाल झालेली माती मी हातामध्ये घेतली होती आणि शपथ घेतली होती, भारत माँ मी तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही माँ. आणि आज तर माझ्यावरती लग्नाचा प्रसंग आलाय, मी जर लग्न करायला गेलो तर माझी शपथ बाजूला राहील, माझं बोलणं बाजूला राहील, माझं सगळंच बाजूला राहील. जिंदा रहने के मौसम बहुत गए मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों का रुसवा करे, ओ जवानी जो घूमे नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानू तुम साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. या पुढे या. सौभाग्यवती दमयंती ताई, भीमराव धोंडे साहेब, आमदार साहेब, माजी मंत्री, या तालुक्याचे भाग्य विधाते, त्यांच्या सौभाग्यवतीचं आगमन आहे. जोरात टाळी वाजवा एकदा ताईंसाठी. मोठी माणसं ज्या दिवशी कथेला येतात त्या दिवशी ती लहान होऊन येत असतात आणि आपल्याला त्याच्यातून संदेश देत असतात की आम्ही कितीही मोठे असलो तरी आम्ही तुमचेच आहोत, तुमच्यासाठीच आमचं काम आहे. कालही ताई आल्या, आजही आल्या, धन्यवाद ताई साहेब. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करी, ये जवानी जो खून में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. मला तर बाईचं पण ऐकायचं नाही, मला तर आईचं पण ऐकायचं नाही. मला देशाच्या मातीसाठी काम करायचंय. वयाच्या तरुणपणामध्ये त्याग असला पाहिजे. रामकथा आपल्याला शिकवते, बालकांड हे आपलं बालपण आहे. अयोध्याकांडाची आज सुरुवात होणार आहे. ते अयोध्याकांड तरुणपण आहे. उत्तरकांड पुढे येणार आहे. उत्तरकांड म्हणजे म्हातारपण आहे. त्या तीनही अवस्थेत आपलं जीवन आहे. आपल्याला मुलं आहेत ते बालपणात आहेत. आपल्या आईनं संस्कार दिले पाहिजेत. आपले पोरं आहेत ते तरुण आहेत. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. देव, देश, धर्म याच्यासाठी आपली मुलं आईनं दिली पाहिजे. आमच्या आईनं जर मला आळंदीला सोडलं नसतं तर कदाचित आज मी तुमच्या समोर कथा करू शकलो नसतो. बालपणामध्ये, तरुणपणामध्ये आपल्या पोरांचा त्याग करायला शिका. विनंती असेल रामकथेची आपल्याला, घेऊन जा माझा संदेश घरी. ऐका रे, 50ची नोट आणि ती बाजाराची पिशवी. भगतसिंहानं पिशवी फेकून दिली होती.
50ची नोट खिशामध्ये घातली होती. परत घराकडे ते आले नव्हते. माझं लग्न जर आईनं जमवलं तर मला भारत देशासाठी काम करता येणार नाही. ऐका गड्या, घरी घेऊन जा. पिशवी फेकून दिली आणि ते स्वतंत्र क्रांती सेना नावाच्या पक्षामध्ये दाखल झाले. इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव या मोहिमेअंतर्गत त्यांनी मोठं काम केलं पुरी महाराज. आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला आणि संसदवरती बॉम्ब पडला म्हणून त्या काळातल्या इंग्रज सरकारने त्यांना लाहोरच्या कारागृहामध्ये जेरबंद केलं. जेलमधली चड्डी, जेलमधली टोपी, जेलमधले कपडे त्यांच्या अंगावर आले. ऐका रे, आणि 25 दिवसानं भगतसिंहाला फाशीची शिक्षा, अशी शिक्षा जाहीर झाली. फाशीची शिक्षा माहिती झाल्याबरोबर भगतसिंहाचे सगळं घर परिवार गाव रडायला लागलं. 23 वर्षाचा पोरगा रे, लग्नाचा पोरगा रे माझ्या दादांना. फासावर जाण्याचं चित्र त्यांच्या आईला दिसायला लागलं. लग्नाचा माझा पोरगा फासावर जाणार आहे म्हणून ऐका, ज्या वेळेला ती माय भगतसिंहाला भेटायला गेली दमयंती ताई, या पवार सर या, भेटायला गेली आपल्या मुलाला. आता फाशी 10 दिवसावर आली होती, आता फाशी 5 दिवसावर आली होती. आता फाशीचा दिवस जवळ आला होता. त्या कठड्यातून आपल्या बाळाला पाहत होती. कठड्यामधली ती जेलमधली टोपी, जेलमधल्या ती बन्यान, जेलमधली ती चड्डी पाहिली आणि तरणा ताठा पोरगा, लग्नाचा पोरगा तिला कठड्यामध्ये दिसला. ऐका रे माझ्या बहिणींनो, माझ्या दादांनो, सज्जना हो, घरी घेऊन जा, एवढी कथा शिकण्यासाठी आहे ना. कठड्यातला तिनं तो पोरगा पाहिला. जसा कठड्यातला पोरगा पाहिला तसा हंबरडा फोडून माय रडायला लागली. अश्रूच्या धारा तिच्या डोळ्याला लागल्या. माझा पोरगा फासावर जाणार आहे, माझा पोरगा फासावर जाणार आहे, माझा पोरगा देशासाठी मरणार आहे. माझ्या पोराला तर काही मला दिसणार नाही. आई आहे ना महाराज, ती तिला ते चित्र दिसायला लागलं, ते फास दिसायला लागला. हंबरडा फोडून माय रडत होती गड्या. पुरी महाराज त्या आईच्या समोर भगतसिंह उभे होते. आपल्या आईच्या रडण्याचा आवाज पाहिला, आईचं रडणं पाहिलं. त्या कठड्यातून हात बाहेर काढले आणि भगतसिंहानं आपल्या आईचे डोळे पुसायला सुरुवात केली. माँ रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ. माँ तू तो वीरों की माँ है ना, माँ तू तो शुरों की माँ है ना. माँ वीरों की माँ कभी रोती नहीं माँ, माँ शुरों की माँ कभी रोती नहीं माँ. माँ रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ. ती आई म्हणत होती, भगत तू कधी कोणाचा बाप झाला नाही, तुला आईचं आणि बापाचं प्रेम कळणार नाही. खूप प्रेम असतं रे मायबापाचं भगत. माझ्या समोर तुला फासावर देणार आहे. 9 महिने 9 दिवस या गर्भामध्ये मी तुला दगडाच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलं रे. माझ्या समोर तुम्हाला हे इंग्रज फासावर देणार आहेत आणि मला म्हणतो रडू नकोस. लक्षात ठेव भगत, तू आई, तू बाप झाला नाही ना कुणाचा, त्यामुळे तुला ते कळणार नाही रे भगत. आईचं मुलावर किती प्रेम असतं भगत, तुला नाही कळणार रे भगत. भगत माँ रोना नहीं. आणि आई तुला रडायचं असेल ना तर आजच रड मा. काय रडायचं तर आज रड मा. का रे भगत, ज्या दिवशी माझी लाश ज्या दिवशी माझी लाश घरी येईल ना मा, माझी लाश न्यायला तू येऊ नको मा. का रे नक, का रे भगत, मी आई आहे रे तुझी. नाही मा, तू जर लाश न्यायला आलीस ना मा, तर इंग्रज सरकार तुझ्याकडे बोट करून म्हणाल, बघ बघ बघ, ती भगतसिंहाची आई रडते बघा. नाही मा, माझी लाश न्यायला तू यायचं नाही मा. काकाला पाठव, घरच्याला कुणाला तरी पाठव, पण माझी लाश न्यायला तू येऊ नको मा. काय 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 त्याग आहे महाराज. हंबरडा फोडून माय रडते.
भगत म्हणतात माँ रोना नहीं माँ, तू तो वीरों की माँ है ना, माँ तू तो शुरों की माँ है ना, माँ तू वीरों की माँ है, माँ तू शुरों की माँ है, माँ वीरों की माँ कभी रोती नहीं माँ, शुरों की माँ कभी रोती नहीं माँ, माँ रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ. आईचे डोळे पुसून आई निघून जाते. पवार सर, तुम्ही मुख्याध्यापक आहात, शाळेमध्ये ही गोष्ट पोरांना सांगा. आजच्या तरुण पिढीला हे माहिती असलं पाहिजे. आई निघून जाते. आता फाशीचा दिवस पुरी महाराज 2 दिवसावर येतो आणि आता फाशीचा दिवसच उजाडतो. आणि फाशीचा दिवस उजाडतो म्हणून तो जेलर भगतसिंहाला आणायला जातो. वेळ संध्याकाळची असते, सकाळची नाही. सकाळी फासावर नाही दिलेला, संध्याकाळीच दिलेला आहे. सकाळची फाशी जर जगाला माहिती झाली, भारत देश जेलमध्ये तुटून पडेल, आम्हाला मारून टाकतील लोक, हाकार होईल. म्हणून इंग्रजानं रात्रीच फाशी दिलेली आहे. इतिहास नीट वाचा. मी इतिहासाचा अभ्यास करणारा महाराज. रात्रीच्या वेळेला तो जेलर आणायला जातो. भगतसिंहाला सूचना देतो, भगत तो लाईट चालू करा. ज्यावेळेला लाईट चालू केला जातो ना पुरी महाराज, त्यावेळेला आश्चर्य असं असतं की भगतसिंह, राजगुरू, सुखदेव तिघेही जण व्यायाम करत असतात. कोणी सूर्यनमस्कार करतंय, कोणी बैठका मारतंय, कोणी दंड ठोपडतंय. जेलर डोक्याला हात लावतो. अरे भगत, अरे व्यायाम काय करता, बैठका काय मारता, सूर्यनमस्कार काय करता? अरे बैठका तर शरीरासाठी, व्यायाम तर बॉडीसाठी, व्यायाम तर जगण्यासाठी. अरे फायदा काय? 1 तासानं फासावर जायचंय, 1 तासानं मरायचंय. व्यायाम करून फायदा काय रे भगत? काय त्या भगतसिंहाचं उत्तर आहे ऐका. भगतसिंह म्हणतात, बरोबर आहे, बरोबर आहे जेलर, तुमचं व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी तुम्ही न्यायला आलात. 1 तासानं फासावर जायचंय, मरायचंय आम्हाला. आमचा काय फायदा? बरोबर आहे, पण ते काय म्हटलं जेलर. आई आलती ना आमची परवा. आई ती आमची माय रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते. माऊली दादाच्या मंदिरात हरिपाठाला जाते, काकडा करते. आमदाराची बायको असली म्हणून काय झालं, तरी सुद्धा कथेला येते, तरी सुद्धा पुढे बसते. रामकथा ऐकते, कैकई ऐकते, जानकी ऐकते, सीता स्वयंवर ऐकते, केवट ऐकते, शबरी ऐकते. माझी माय भोळी आहे. माझी माय महादेवाची भक्त आहे. माझी माय देवाची भक्त आहे. देवाला पूजा केल्याशिवाय, फुलं वाहिल्याशिवाय तिचं जीवन चालू होत नाही. आमच्या देशातली ती आई आहे, ती पूजा करते. जेलर, आमची आई रोज देवाची पूजा करते, पण देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची टोपली भर फुलं तोडून आणते. आणि आमची आई त्या टोपलीतली सगळी फुलं देवाला वाहत नाही जेलर. मग त्याच्यातलं एक फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते, ताजं फुल बाजूला काढते, न सुकलेलं फुल बाजूला काढते. आणि आमची माय तिच्या देवाच्या पायावर ताजच फुल वाहते जेलर. फरक एवढाच आहे जेलर, आमची आई तिच्या देवाला ताजं फुल देते. आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. आमचा देव भारत माता आहे. मग आमची आई जर तिच्या देवाला ताजं फुल देत असेल जेलर, आमच्या देवासाठी तुम्ही आम्हाला न्यायला आलात. आम्ही काय सुकलेलं बनून जाऊ का, नाराज बनून जाऊ का? आम्ही व्यायाम करून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी देशाच्या मातीसाठी फासावर जाणारं चरित्र आपल्या देशात आहे. तरुणपणातला हा त्याग, तरुणपणातला त्याग म्हणजे अयोध्याकांड आहे. तरुणपणातलं बालपण म्हणजे बालकांड आहे. नाही तुम्हाला त्याग करता आला, नाही तुम्हाला संस्कार करता आले, तर आता तरी ऐका. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. आता तरी ऐका, लक्षात ठेवा. औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. बोला. औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. ऐका. औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. जय हो. औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भजे मन नारायण, भजे
भजे मन नारायण भज मन नारायण भजे मन नारायण भजे मन नारायण भजे मन नारायण भजे मन नारायण. काय गोड शब्द आहेत. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया बारी. एकदम बारी. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. ओ खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण. जय हो. म्हातारपण काय टाइमपास काय गप्पा आणायला नाही. म्हातारपण सुद्धा भजनासाठी आहे. चला, बालकांड म्हणजे बालपण आहे. अयोध्याकांड म्हणजे तरुणपण आहे. आणि उत्तरकांड म्हणजे म्हातारपण आहे. आजपर्यंत आपण बालकांड पाहिला. कसे रांगतायत प्रभू ते पण पाहिलं. कसे खेळतात प्रभू ते पण पाहिलं. कसे सगळे लोक प्रभूला पाहायला जातात. रामचंद्र किती सुंदर दिसतो. सावळा गे रामचंद्र माझ्या हातानं जेवतो. पाहिला आपण का? कौशल्या माता त्याला जेवू घालते हे पण चरित्र पाहिलं. कौशल्या माता त्याला रांगताना पाहते. ठुमक चलत राम चंद्र पाजती पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र बाजती पैंजनिया. कसा रांगला देव ते पण पाहिलं. रांगता रांगता कसा 16 वर्षाचा झाला. 16 वर्षाचे झाल्यावर प्रभू विश्वामित्र ऋषीच्या बरोबर गेले. हातामध्ये धनुष्यबाण घेतला. यज्ञाचं रक्षण करण्यासाठी ज्या वेळेला त्राटिका धावून येते सावधान केलं विश्वामित्रानं. ती बघती त्राटिका बाण सोडला आणि त्राटिकेचा उद्धार केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. सुबाहू आणि मारियेची यज्ञाचं विध्वंस करतात. सुबाहूला सुद्धा मारलं. मारीच्याला मात्र बिनबुलाचा माल मारून बाण मारून त्याला समुद्रावर झोकून दिलं. हळूहळू गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये आले. इंद्रानास्तुभान नावाचं पातक केलं होतं. एकांतामध्ये फार सुंदर होती ती अहिल्या दिसायला. ब्रह्मदेवाची मानस कन्या होती. इतकी सुंदर होती अहिल्या, इतकी छान की सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर ताई तिचा हात लागला तर कमळ उमलायच. पान जर खाल्लं तर गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी काळी बेंद्री. आपली पा ती कवाडाकडे चालली भिताडाकडे अशी नाही. आपली नाही एक डोळा एकना किधर बी देखना असली नाही. इतकी छान होती ती अहिल्या. इतकी छान ती अहिल्या. कुणाला द्यायची ही अहिल्या? सगळे नवरदेव टपून होते. ब्रह्मदेवानं असा मानस ठेवला, पण ठेवला की जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा अगोदर मारून येईल त्याला मी माझी अहिल्या दी. इंद्र ऐरावतावर बसून हत्तीवर बसून निघाला. सगळ्याच्या पुढे इंद्रच होता. सगळे देव धावत होते. अहिल्या मिळाली पाहिजे या प्रयत्नात होते. पण तेवढ्यामध्ये मृत्यू लोकामध्ये खाली म्हणजे त्रेतायुगात खाली जमिनीवर एक गाय, कामधेनू नावाची गाय, कपिला नावाची गाय आपल्या वत्साला जन्म देत होती. बछड तिला येत होतं. त्या वत्साचा जन्म होत असताना गौतम ऋषीनं गायीची पूजा केली आणि गायीला 3 प्रदक्षिणा मारल्या. आजही तुम्ही गायीला जर बछड होत असताना प्रदक्षिणा मारत असाल तर एका पृथ्वीची प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य मिळतं आपल्याला. पवार सर फार सुंदर आहे, रामायणात शिकण्यासारखं. गायीच्या नुसतं अंगावरून तुम्ही हात फिरवला तर तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं, बीपी कमी होतो, तुमचा लेवलमध्ये येतो. गायीला जर तुम्ही चाऱ्यासाठी पैसे दिले तर तुमचं घर चांगलं राहतं. खूप चांगलं आहे महाराज.
ते लोकांना असं वाटतं महाराज लोकांचा धंदा होऊन बसलाय हा, त्यामुळे ते सांगा वाटत नाही. पैसे मागतात असं नाही, ते तुमच्या उद्धारासाठी आहे, तुमच्यासाठी आहे ती गाय. या देशातली पतिव्रता, या देशातली गाय, या देशातले साधू, या देशातले संत, हे सगळे जे असतात ते आपल्या उद्धारासाठी असतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. हे माऊली दादाकडे काय मंदिर का बांधलं आपण त्यांचं? आपल्या आजाचं का नाही बांधलं इथं? आपल्या पंजाचं का नाही? आपल्या खापर पंजोबाचं का नाही? चाकरवाडीला झालेत ते का बरं इथं मंदिर आहे त्यांचं? का बरं या माता नाचून हरिपाठ करतात? का बरं इथं रामकथा आहे? त्याचं कारण सज्जन आपला उद्धार करत असतात, त्यांच्या नावानं आपला उद्धार होत असतो. गाय आपल्यासाठी फार पवित्र आहे, तिला आपण प्रदक्षिणा केल्या पाहिजे. या विठ्ठलराव या पुढे. शरद दादा बस बस. आमच्या विठ्ठलरावांनी आपल्या या मंदिराला जशी 2 एकर जागा भीमराव धोंडे साहेबांनी ही दान दिलेली. टाळी वाजवा जोरात. ही जागा आपल्याला धोंडे साहेबांनी दिलेली आहे. 2 एकर जागा कोण देतोय? मग 1 गुंठा द्याय नाही कोणी. 2 एकर जागा दान दिलेली आहे. आणि त्या मंदिरामध्ये, त्या सभागृहामध्ये कीर्तन झालं पाहिजे, पाऊस आला तरी काही झालं तरी 4 लाख रुपये खर्च करून या विठ्ठलरावांनी आपल्यासाठी हे व्यासपीठ उभा करून दिलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. त्यांच्या आईचं नाव आहे वर तुळसाबाई. भाग्यवान आहेत तुम्ही, आईची सेवा करताय, आईच्या नावानं सजवताय. शरद दादा आपण पत्रकार आहात, या कमिटीमध्ये आहात, सगळीच मंडळी माऊली सेवा मंडळाची अतिशय गोड आहे. बछड्याला जन्म देणारी ती गाय आणि गौतम ऋषीनं त्या गायीला प्रदक्षिणा मारल्यामुळं तर्क लावला गेला आणि सगळ्यात आधी गौतम ऋषीनंच प्रदक्षिणा केली असं समजून अहिल्याचं लग्न गौतम ऋषीशी लावलं गेलं. इंद्राला खूप राग आला. इंद्राला इतका राग आला की मी ऐरावतावर बसून निघालो तरी माझ्या आधी कस काय? असा कोणता तर्क आहे? मी प्रदक्षिणा मारून आलो आणि गायीला प्रदक्षिणा मारली आणि यांना मुलगी दिली. मी याचा बदला घेईल. खूप दिवस गेले आणि खूप दिवस गेल्यानंतर एक दिवस पहाटच्या वेळेला चंद्राला बरोबर घेतलं. पापामध्ये सहभागी व्हायचं नाही बरं, कोणाच्या पापामध्ये जायचं नाही. म्हणून आम्ही रोज सांगतो बघा, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. लक्षात ठेवा बर. बन न सको भगवान अगर तुम, कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. ओ, ओ, बन न सको भगवान अगर तुम, कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. सदाचार तुम अपना सके तो, अंधियारा किस्सा मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. कुणाच्या पापामध्ये सहभागी होऊ नका. रामायण शिकवतं आपल्या. कर तुला मी सहकार्य असं पण म्हणू नका. तू तुझं बघ बाबा, आम्हाला घेऊ नको. कुणाच्या पापामध्ये सहभागी होऊ नका. काय होतं ऐका. इंद्र चंद्राला घेऊन गेला. चंद्राला विनंती केली माझ्याबरोबर यावं लागेल. हो, चंद्रानं लगेचच ते पहाटेचा लवकरच तो कार्यक्रम केला. कोंबड्यांनी बाग दिली. चंद्र कोंबडा झाला होता. बाग दिली. गौतम ऋषीला संध्या करायची होती, स्नान करायचं होतं. पाठ झाली समजून गौतम ऋषी गंगेच्या स्नानाला गेले. इंद्रानं गौतम ऋषीचा वेश धारण केला. विश्वामित्र सांगतात रामजी, आणि ज्या वेळेला गौतम ऋषी बनून तो अहिल्याजवळ गेला,
अहिल्याला वाटलं एवढ्या लवकर मालक कसे परत आले. अहिल्याला वाटलं माझेच मालक आहेत. एकांतामध्ये त्यानं अहिल्याला जवळ घेतलं. पण तिकडं मात्र अजून सकाळच झाली नाही असं कळालं, पहाटच झाली नाही असं कळालं. आणि गौतम ऋषी परत आले. परत आल्यावर पाहतात तर इंद्रानं असं पाप केलंय, चंद्रानं त्याला साथ दिली, माझ्या पत्नीला कसं कळालं नाही. आणि गौतम ऋषीच्या मुखातून श्राप निघाला, इंद्रा तुझ्या अंगाला भग पडतील, हे चंद्रा तुला काळा डाग लागेल. आणि अहिल्या इतकी कशी जड झाली, तुला नवरा कळाला नाही, मालक कळाला नाही, दगड होऊन पडशील. आणि बघ ही दगड झालेली अहिल्या आहे. रामा त्याच्यामुळं हा आश्रम उदास आहे. काय करावं लागेल आता? अरे हिला उशाप मिळालेला आहे. उशाप असा आहे की तुझा अवतार होईल आणि तुझा पाय ज्यावेळेला या दगडाला लागेल तर हिचा उद्धार होईल. एका पतिव्रता पत्नीला मी पाय लावू शकत नाही गुरुजी. रामचंद्र म्हणतात त्यावेळेला विश्वामित्र विनंती करतात, पाय आधार धरा. पाय आधार धरला जातो. वायुदेवाला सूचना केली जाते, पुरी महाराज जोराचा वाहरा वाहतो, प्रभूच्या पायाचे रजकण उडतात. रामकथा ऐकताय आपण, ऐका. आणि ते रजकण त्या शिळेवरती जातात, चमत्कार होतो, दगडाची बाई निर्माण होते. प्रभू रामचंद्र भगवान की जय. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत काशाने, असं तुकोबारायांचं प्रमाण आहे. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली, असं एक प्रमाण आहे. आणि कोणीतरी लिहिलंय, पदी लागता दिव्य भोवनी गेली, पायाचे रजकण लागले आणि उद्धार झाला. आमच्या सविताताईंचं आगमन झालं. आपण कथा करतात, कीर्तन करतात, समाजाला घडवतायत. 4 दिवसापासून येत आहेत आपण सर्वजण. एक एक कथा आपण पाहतोय. गौतम ऋषीच्या अहिल्याचाही उद्धार झाला. गौतमाचा संसार पुन्हा सुरू झाला. प्रभू पुन्हा विश्वामित्राबरोबर जनक राजाच्या मिथिलेमध्ये गेले. काल आपण तो भाग पाहिला. आणि सीतेला पाहून दोघांचं हास्य झालं. धनुष्यबाण मोडला गेला आणि सीतामाई प्रभू रामचंद्राला देण्यात आली. आनंदात अगदी आकाशाशी जडले नाते, जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीते, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज उचलले धनुष्य शंकराचे हो, श्रीरामाने सहज उचलले धनुष्य शंकराचे, पूर्ण जाहले जनक रूपाच्या हे प्राण तरीचे हो. उभे ठाकले उभे ठाकले भाग्य तुम्ही देते, स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. कालच्या दिवशी आपण प्रभूचा लग्न सोहळा केला. मांडवी भरताला, श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, उर्मिला लखनजीला आणि जानकी सीतामाई राम प्रभूला. चौघी नवऱ्या, चौघी नवरदेव
सर्व असं आनंदात लग्न काल आपण लावलं, मंगलाष्टक आपण गायली, काल आपण इथं थांबलो होतो. ऐका, आणि कथा आता तिथून पुढे आपल्याला आज घ्यायची आहे. लक्ष देऊन ऐका, आपण सर्वांगाचे कान करून ऐकताय. पुढची कथा आपल्याला ऐकायची आहे. फार सुंदर आहे पुढचा भाग. एकदा सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं आहे. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम